हॅलो, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज मी बनवते आहे ढोकळा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या एका लाईकने दुसरा व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं आणि छान वाटतं. तुमचे काही सजेशन्स असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. सो मी आज ब्रेकफास्टमध्ये ढोकळा बनवते आहे आणि घरात 3 माणसं आहेत. त्या अंदाजाने मी डाळीचं पीठ म्हणजे बेसन ज्याला म्हणतात ते घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर, मीठ आणि थोडं धने जिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि ते आता छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी पाणी टाकते आहे. तुमच्या अंदाजाने टाकायचं, म्हणजे ह्याच्यासाठी माझ्याकडे काही प्रॉपर मेजरमेंट नाही आहे. मला अंदाज येतो त्याप्रमाणे मी करते. सो मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मिश्रण. आणि ढोकळा बनवताना किंवा कुठलंही मिश्रण जेव्हा तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करताना तर तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये गुठळ्या बिलकुल नाही राहिल्या पाहिजेत. सो ह्या 2 गोष्टींची काळजी घेतली तर कुठलाही पदार्थ एकदम व्यवस्थित होतो. आणि मी बघत होते की याचं टेस्ट कसं झालं आहे, कारण धने जिऱ्याची पूड मी घातली होती. मला असं वाटत होतं जास्त तर नाही ना झालं आहे. सो आता मी हे फेटून घेतलेलं आहे आणि जो माझ्याकडे ढोकळ्याचा टीन आहे त्याला मी तेल लावून घेते आहे. आणि ह्याच्यामध्ये ना मी खायचा सोडा आणि सायट्रिक ॲसिड घातलं होतं आणि ती क्लिप माझ्याकडनं आय गेस मिस झाली आहे वाटतं. आणि तुम्ही बघू शकता मिश्रण कसं वर आलेलं आहे, एकदम फ्लफी झालेलं आहे. आणि आता मी हे तेल लावून घेते आहे जेणेकरून ढोकळा खाली चिकटणार नाही. आणि तुम्ही बघू शकता केवढं फ्लफी झालेलं आहे ते ढोकळ्याचं मिश्रण. सो मी आता हे सगळं त्या टीनमध्ये टाकून घेते आहे. थोडंसं एअर फॉर्मेशन झालेलं आहे त्याच्यामुळे तो फक्त डब्बा थोडा हलक्या हाताने टिप करून घेते आहे, म्हणजे थोडासा त्याच्यातलं एअर खूप जास्त त्याला धरणार नाही. खूप जास्त एअर धरली तर पोकळ निर्माण होते. आणि मी आता हे कढईमध्ये ठेवलेलं आहे. खाली स्टँड आहे आणि त्याच्यावर मी तो ढोकळ्याचा डबा ठेवलेला आहे, पाणी टाकलेलं आहे. आणि आता ह्याच्यावर हेवी काहीतरी, आणि हा तडका रेडी केलेला आहे मी. तेल, मोहरी आणि जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर हे घालून तडका बनवून घेतलेला आहे मी. हिरवी मिरची पण घातलेली आहे त्यात. आणि आपला एका साईडला ढोकळा पण रेडी झालेला आहे. छान स्पॉन्जी झाला होता. मी ॲक्च्युली मोठ्या भांड्यात केला आहे त्याच्यामुळे तो तुम्हाला तेवढासा जाणवणार नाही मे बी. पण आता जेव्हा मी त्याच्यावर तडका घालेल आणि कट करेल तेव्हा तुम्हाला दाखवते की तो कसा झालेला आहे. आणि हा ढोकळा ना अजिबात आंबट नव्हता झालेला. म्हणजे ढोक्याचं थोडंफार आंबट चालू शकतं, पण मला अति आंबट आवडत नाही ढोकळा. मी त्याच्यामध्ये जसं बाहेर आपल्याकडे नाही का विकत साखरेचं पाणी वगैरे पण टाकतात, तर मी घालत नाही. आणि मी हे हाताने व्यवस्थित सगळीकडे करून घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्याचे काप करूया. खूप मस्त टेस्ट झाली होती. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या आवडत्या लोकांसोबत शेअरही करा. आणि बघा तो ढोकळा जो आहे ना तो सुरीला लागत नाही आहे, चिकटत नाही आहे. तो व्यवस्थित तसा बाहेर निघतो आहे, म्हणजे व्यवस्थित तुमचा ढोकळा रेडी झालेला आहे. चला तर मग मस्त तुम्ही पण नाश्ता करायला येऊ शकता. ओके, टिल देन.